चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व 10 सर्ग 4. सोहम भुवनी सोहम स्वरूपी स्वामी सोहम झाले, संसाराचे रूप आता ते सोहममय ते झाले. मुलासुनांच्या प्रपंचात ते अलिप्त ऐसे दिसती, लिप्त साधनी रात्रंदिन ते अन्य न काही बघती. प्रशस्त वास्तू प्रशस्त खोल्या सुसज्जता ती सारी, अवती भवती बाग बगीचा प्रसन्नता मनी भारी. स्वामी कक्षा लागुनिवरती ऐस पैससा कक्ष, प्रवचनाचे मंदिर तेही घेई वेधुनी लक्ष. स्वामी म्हणती मला मिळाली तपोभूमी ही ऐशी, प्रयोगशाळा करीन तिजला सोहम भूमी ही ऐशी. वर्दळ कसली इथेच नाही जणू पुन्हा एकांत, लेखन वाचन निदिध्यास तो गरज तिथे लोकांत. एकांतातील स्फूर्तिबोध ही मुक्तिबोध तो झाला, सोहम मार्गा उच्च अनुभूती विस्तारूनही गेला. नित्य नवीती गूढ चिंतने मनी स्त्रवतची होती, स्वात्मबोधती 6 खंड हे त्यातून उदित होती. पाया आणि कळस असा तो अध्यात्माचा आहे, तात्विक चिंतन वर्षभराचे विचार त्यामध्ये आहे. शिष्यमनीचे प्रश्न निशंका उत्तरे केला शोध, त्यातून जन्मे ग्रंथ असा हा नामे साधक बोध. हृदय सागरी भाव भक्तीची आर्त भावना दाटे, उन्मेषाला वाटची मिळता दिव्योन्मेषी प्रगटे. स्वरूप शिवाचे मनी उमजले शिवश्लोकिती होई, हृदय स्पंदने रूप घेऊनी स्वरूप स्पंद तो होई. ग्रंथ संपदा काव्य संपदा एका मागुनी एक, अनेक झाले तरीही हृदयी सोहम तोही एक. प्रवचन दौरे सर्व चालती तत्व प्रबोधन होई, शिष्यगणांचे सेवा मंडळ आता स्थापन होई. गावोगावी शाखा झाल्या तरी वृक्ष तो एक, होई साधना फुला फळांची रसास्वाद तो एक. स्वामी मनितो ध्यास लागला एका हनुमंताचा, शोधच घेती सोडी द्वैता एका अद्वैताचा. मरुतपुत्र तो महाबाहु तो दिसला विराट रूपे, पुन्हा येतसे दृष्टी समोरी सूक्ष्म सूक्ष्म त्या रूपे. राम भक्त तो राम रूप तो राम हृदय तो आहे, देव भक्त हे द्वैत मोडुनी अद्वैत चितो आहे. स्थिर बीज तो ब्रह्मांडाचा तेजच याची साक्ष, तोच नादही अनंत तोही स्वामी मनीचे लक्ष. चिंतनी ऐशा स्वामी असता झाला तो दृष्टांत,
वात्सल्याने जवळी घेऊनी सांगे तो कपिकांत. 4 योग हे तुम्हा सांगतो जाणितयाचे वर्म. धर्म मुक्ती अन प्रेम योग ते पहिले तेही कर्म. कर्मयोग तो नित्य आचरी नकोच फलासक्ती. अनासक्तीने वृत्ती बदले उपजे तेथे भक्ती. भक्तीतून त्या कर्म संभवे फलद्रूपते होई. परिवर्तित ते दिव्य जीवनी कर्मयोग तो होई. वृत्तीतूनही सहजे प्रगटे प्रवृत्ती ही मनात. स्वार्थ लोभ हे दोष जाऊनी होई धर्मजनात. आत्मोन्मुखती होता वृत्ती तरी प्रवृत्ती राही. पवित्र मंगल स्तर हृदयाचा धर्मयोग तो होई. बाह्य बंधना जरी सोडले तरी विचारी बंध. विचार बंधन रजतम सोडी उरे सत्य निर्बंध. मृदुल मुलायम सात्विक वृत्ती आत्मस्मरणे नेई. निवृत्तीचा ध्यास धरी जो मुक्तियोग तो होई. जो जो भेटे जीवनात तो पाही ईश स्वरूप. हृदय स्नेहे त्यासी कवळी मानी आत्मस्वरूप. स्तन्य हि देता माता वत्सा स्वये आनंदुनी जाई. स्नेह भराने देता घेता प्रेम योग तो होई. 4 योग हे 4 वेद हे याच 4 त्या वाणी. दिव्यत्वाच्या या प्रतिमूर्ती देववाणी त्या मानी. कर्मे करिता धर्मची होतो धर्मे होते मुक्ती. मुक्ती मधुनी चैतन्याची दिसे प्रेममय मूर्ती. कपित पितो ऐसे सांगुनी ब्रह्मांडी तो विरला. स्वामी मनितो विचार जागृत ज्ञान रूपाने उरला. पर्व 10 सर्ग 4 समाप्त.